श्री स्वामी समर्थ. तुमचं वेलकम आहे रेसिपी आणि बरंच काही यामध्ये. तर आज बनवलेलं आहे कोलंबी पुलाव. तर इथे घेतलेले आहे कोलंबी, बासमती तांदूळ, घरचा मसाला, हळद, टोमॅटो, लहान चिरलेला कांदा, हिरवं वाटण, गरम मसाला आणि अद्रक लसूण पेस्ट, मीठ आणि इथे घेतलेलं आहे लिंबू. तर चला सुरुवात करते. आता कोलंबी मी स्वच्छ करून आणि धुवून घेत आहे. त्याला लावते अद्रक आणि लसणाची पेस्ट, 2 ड्रॉप लिंबाचे. आता चांगले मिक्स करते आणि अर्ध्या तासासाठी मी मॅरिनेटला ठेवत आहे बाजूला. तर आता इथे मी सुरुवात करते. तर पहिले गॅस लावलेला आहे, त्यात टाकते 1-1.5 चमचा तेल. तेल चांगलं तापलं की त्यात जिरं टाकते. जिरं तडतडलं की आता टाकते कांदा. कांदा चांगला गोल्डन फ्राय झाला पाहिजे. आता त्यात टाकते टोमॅटो. टोमॅटो पण चांगला नरम झाल्यानंतर त्यात टाकते मी हिरवं वाटण. त्यामध्ये घेतलेलं आहे मी कोथिंबीर, अद्रक, मिरची आणि लसूण. हे चांगलं फ्राय करते. आता त्यात टाकते मी मसाला. घरचा मसाला आहे आणि हळद. आता टाकते गरम मसाला. चांगलं एकत्र करून घेते. आता त्यामध्ये टाकते मी कोलंबी, जे की स्वच्छ करून घेतलेली आहे. त्याचे धागे वगैरे काढून घ्यायचे. मसाला चांगला कोलंबीला लागल्यानंतर त्यात टाकायचं आहे बासमती तांदूळ. तेही चांगले एकजीव. तांदूळ आणि कोलंबी एकत्र झाल्यानंतर त्यामध्ये टाकते मी गरम पाणी, मीठ आणि वरून टाकते थोडीशी कोथिंबीर. आता तांदळाला चांगली उकळी येऊ दे. आता कुकरचं झाकण लावून मी आता 3 शिट्ट्या घेत आहे. तर इथे झालेलं आहे आपलं कोलंबी पुलाव. कसं झालं आहे नक्कीच कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला नवीन रेसिपी कोणती बघायला आवडेल नक्कीच सांगा. तोपर्यंत बाय बाय.